चला चहाचा घोट घेऊया गरम गरम, गप्पांना सुरुवात करूया. शेठ, आई ग, चहाबाज कोण जास्त आहे? मला आवडतो चहा, हा, पण हे बघ. आम्ही सध्या नाही पित. पण हा चहा अप्रतिम आहे मित्रा. हा चहा मला रोज मिळाल तर मी पिऊ शकतो. येस, असा चहा मला आवडतो. चला गप्पांना सुरुवात करूया. कसे भेटलात, कुठे भेटलात, कोण कोणास काय म्हणाले आणि कसं जुळलं? ऑनलाईन गुदगुल्या नावाचं नाटक होतं एक. ऑनलाईन गुदगुल्या. ऑनलाईन गुदगुल्या, त्याच्यामध्ये मी काम करत होतो, तिकडे ही काम करण्यासाठी आली. बरं, पण मग गुदगुल्या झाल्या कधी? ऍक्च्युली आमची आधी मैत्री झाली. हा, आमची खूप चांगली खूप चांगली मैत्री झाली आणि आणि घरून खूप असं हे होतं की लग्न कर लग्न कर लग्न कर, आणि माझं असं होतं की माझी छान मालिका चालू आहे, सगळं चाललंय, आता लग्न 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 काय चाललंय. हा. आणि मी खूप फ्रस्ट्रेट झाले होते की लग्न हे सगळ्यात शेवट नसतो ना. तर मी एकदा ह्याच्याशी असं बोलत होते की आणि माझ्याही मागे लागले होते की लग्न कर असं. आणि मला असं होतं की अरे लग्न विग्न म्हणजे जाम डेंजर वाला काम आहे यार हे. माझ्या घरचा एक वेगळा किस्सा आहे. हा बा बाबा. हा, म्हणजे तो मला सांगावा असं वाटतं की पहिला सीझन होता हास्य सम्राटचा, हा तो मी घरी बसून बघितला होता, त्यामुळे मला पाठ होतं की काय फॉर्मॅट असतो असं असं असं. सेकंड सीझनला जेव्हा हा विनर झाला हा. तेव्हा माझी सिरियल चालू होती झी मराठीवरची, त्यामुळे मी जेव्हा घरी पोहोचायचे ना तर आई नेहमी म्हणायची तो रावराणे आहे ना, तो कमाल आहे, तो मस्त आहे, हुशार मुलगा आहे. हा. माझी आई माहेरची राणे, त्यामुळे मी म्हणायची गप गा, आडनाव तुमचं सेम आहे म्हणून लगेच का त्याची बाजू घेऊ नकोस, हा. रावराणे राणे. म्हणजे नाही अगं खरंच. आणि ज्या दिवशी हा हास्य सम्राट झाला आणि मी घरी आले तेव्हा कोणी नसेल तेवढं खुश तेवढी ती होती. आणि मग जेव्हा लग्नाचं आमचं ठरलं की घरी विचारूया म्हणून, तेव्हा मी आपण विषय काढतो की आई मला ना तुला काहीतरी सांगायचंय. ती समजून गेली, पण रावराणे का. चला आपण आता एक काम करूया, एक छोटासा खेळ खेळूया. खेळाचं नाव आहे कौतुकाचे बोल आणि संकर्षणचा झोल. होय, तर बघूया नेमका खेळ काय आहे. हा. त्याच्यासाठी एक छोटीशी प्रॉपर्टी लागणार आहे, ती आणायची परवानगी आहे ना आम्हाला? अरे मग. घेऊन या प्लीज. एक एक वस्तू तुला दिली जाईल, त्या वस्तुकाचा आधार घेऊन त्याच्याप्रमाणे किंवा याच्या गुणधर्माप्रमाणे ते गुणधर्म तिच्यात आहेत असं समजून तुला कौतुक करायचं आहे. पहिलं साहित्य मी तुला देतो, गुलाबाचं फूल. गुलाबाचं फुल. या गुलाबासारखीच तू रोज मला दिसतेस असं मी तुला सांगतो. धर. धन्यवाद. हे कौतुक आहे असं तुला वाटलं ना? आमचं काही म्हणणं नाही. कौतुक करायचं बरं, नाही तर ते मारून घ्यायची वेळ येईल. अरे देवा. या केरसुणी सारखीच तू माझी केअर घेतेस. हा एक अप्रतिम गुण तुझ्यामध्ये आहे. माझ्यातले सगळे अवगुण तू झाडून टाकलेले आहेस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. वा. धन्यवाद. हे आहे कौतुक आहे अरे. आहे ना, कोण नाही म्हणलं. त्याची दृष्ट काढत्या झाडून. हो. नवरा एवढं कौतुक करतोय, मार एक डोक्यावर. अरे क्या बात आहे. ठेवा. नशीब ते पुढून मारलंस, मला वाटलं मागून मारतेस की काही. मारायला सांगितलं. घरच्या गोष्टी इथे नाही करायच्या. झोपाटणं.